हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण आपल्या चॅनलवरती 12th सायन्सच्या मॅथ्स 2 चं एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. ओके, या व्हिडिओमध्ये फक्त क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत 1.3 मधला. ओके, त्यातला मी क्वेश्चन नंबर सेकंड घेतला. इकडे माझ्याकडे असं काहीतरी फंक्शन आहे x⁻p y⁴ इज इक्वल टू x + y p + q p+4 आणि मला काढायचे dy बाय dx आणि त्याची व्हॅल्यू y/x त्यांनी सांगितले ते आपल्याला शो करायचे. मी काय करणार, पहिले तर काय करणार, पहिल्या स्टेपला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग घेऊ दोन्ही साइडला. काय होईल बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बरोबर, डोक्यावरती नंबर असेल तर आपण लॉग वापरू शकतो. बरोबर, आता काय होईल लॉग वापरलं तर असं येईल का, लॉग x⁻p y⁴ आणि इज इक्वल टू लॉग x + y त्याच्या डोक्यावरती p+4 चालेल. ओके, आता मला सांगा, लॉग वापरलं की डोक्यावरचा नंबर खाली येतो. हा डोक्यावरचा नंबर इकडे खाली येणार ना, म्हणजे काय होणार, इकडे असं होईल का, p+4 बाजूला इकडे काय येणार आहे, log x + y p+4 log x + y हे आलं आपल्याकडे. अच्छा, आता इकडच्या साईडला बघा काय आहे माझ्याकडे. इथे मी काय करणार, इथे दोन वेगवेगळे फंक्शन लॉगच्या आतमध्ये आहेत. असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो, log a + log b करतो ना. मग इथे काय होणार, लॉग असं होणार ना, log x⁻p + log y⁴. बरोबर, पण मी सांगितलं तुम्हाला डोक्यावरचा नंबर लॉग मध्ये खाली येतो, मी याला डायरेक्टली खाली घेतो इकडे. ओके, एका स्टेप मध्ये करून टाकतो मी. ओके, इथे काय येणार आहे p. बरोबर, p log x 4 log y. अच्छा, आता नेक्स्ट स्टेपला काय करणार, मी डेरिव्हेटिव्ह काढणार. काढा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, विथ रिस्पेक्ट टू x काय होणार डेरिव्हेटिव्ह सांगा. p आहे माझ्याकडे, log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1/x येणार ना, प्लस माझ्याकडे 4 आहे, log y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/y येणार. बरोबर, इज इक्वल टू इथे काय आहे, p+4 आहे आणि log x + y चा डेरिव्हेटिव्ह 1/x + y येणार का, आणि हा x + y चा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागेल का आपल्याला. बरोबर, त्याच्यानंतर इकडे y चं पण परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू x सोडवतोय, म्हणजे इथे y चं मला परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे मी dy/dx डायरेक्टली इथे लिहून घेतो. ओके, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता माझ्याकडे राहिलं काय काय बघा, इथे p/x राहिलं का, p/x प्लस इथे काय राहतोय 4/y dy/dx. इकडे काय राहतोय बघा, हे आहे p+4/x + y माझ्याकडे, p+4/x + y. ओके, इथे याचं डेरिव्हेटिव्ह काय बघा, p+4/x + y तर आहेच. याचं डेरिव्हेटिव्ह काय बघा, x चं डेरिव्हेटिव्ह 1, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. बरोबर, आता मला काय करावं लागेल, ही ब्रॅकेट आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल, 1 ला पण आणि ह्याला पण. काय होईल बघा, दोघांना पण मल्टिप्लाय करतोय मी. तिकडचं आहे तसंच राहणार आहे, म्हणजे ते p/x आहे माझ्याकडे, p/x + 4/y dy/dx जे आहे तसंच लिहिलं मी. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू इकडे अजून काय माझ्याकडे बघा, ही ब्रॅकेट मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. 1 ला मल्टिप्लाय केलं तर ती ब्रॅकेटच राहील ना, म्हणजे असं येईल का, p+4/x + y आणि प्लस इथे मल्टिप्लाय करतो dy/dx, तर dy/dx च्या बाजूला ती ब्रॅकेट जाईल का, म्हणजे असं होईल का, p+4/x + y त्याच्या बाजूला dy/dx. राईट आहे का. अच्छा, आता मी dy/dx ला एक साइडला घेतो, बाकी सर्व दुसऱ्या साइडला पाठवतो. ओके, काय काय होतं बघूया. मी हा p+4/x + y ला इथेच ठेवलं जागेवरती. हा p/x इकडच्या साइडला आला तर मायनस होईल का p/x. चला, इथे हा 4/y आहे, 4/y मी dy/dx ला बाजूला काढलं. बरोबर, हा dy/dx मी इकडच्या साइडला घेतो आणि ते कॉमन पण घेतो. कॉमन घेतलं तर काय होईल, तिकडचं फंक्शन इकडे येताना मायनस होईल ना, कॉमन काढलं दोघांमधून बाजूला मी आधी. हा इथे 4/y आहे, तिकडचं फंक्शन इकडे येताना मायनस p+4/x + y होईल ना. चालेल, आता मी काय करणार, इकडे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल, इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. काय होईल बघा, x + y आणि 4 चं मल्टिप्लिकेशन किती येईल, 4x + 4y 4x + 4y आणि हा y ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर py + 4y. बरोबर, मायनस मध्ये येतं, दोन्ही मायनस होतील, मग -py - 4y. ओके, खाली काय राहणार माझ्याकडे,
y आणि x प्लस y दोन ब्रॅकेट राहिले ना, y आणि x प्लस y. इथे बाजूला dy अपॉन dx पण आहे माझ्याकडे. चला आता तिकडच्या साईडला काय काय राहिलं बघूया. क्रॉस मल्टिप्लाय करा. x ने मल्टिप्लाय केलं p ला काय होईल px. x ने मल्टिप्लाय केलं 4 ला 4x मायनस p ने मल्टिप्लाय केलं x ला मायनस px मायनस परत मायनस p ने y ला मल्टिप्लाय केलं मायनस py. खाली काय राहिलं माझ्याकडे या दोघे पण म्हणजे x आणि x प्लस y. आता बघू आपल्याकडे काय काय राहिलं, काय काय कट होऊ शकतं बघा. इकडे मला सांगा डिनॉमिनेटरला हा x प्लस y दोन्ही साइडला दिसतोय, मी कट करू शकतो सिंपल. ओके अजून आणखी इकडे काय होऊ शकतं बघा. इथे 4y प्लस मध्ये 4y मायनस मध्ये कट करू शकतो मी. इकडे माझ्याकडे px प्लस मध्ये आहे, px मायनस मध्ये आहे, मी त्याला कट करू शकतो. चालेल. ओके मग आता माझ्याकडे राहिलं काय बघा. इथे काय राहिलं 4x मायनस py बरोबर. 4x मायनस py 4x मायनस py बरोबर. 4x मायनस py. खाली काय राहिलं माझ्याकडे y बरोबर. इकडे काय राहिलं इथे dy अपॉन dx आहेच माझ्याकडे. इथे काय राहिलं बघा 4x मायनस py 4x मायनस py आणि खाली काय राहिलं x. आता मला सांगा हा 4x मायनस py इथे पण 4x मायनस py आलं. दोन्हीकडचा हा 4x मायनस py कॅन्सल होईल. आता हा y कुठे जाईल इकडे वरती जाईल म्हणजे y अपॉन x येईल का. dy बाय dx असं येईल का उत्तर. dy अपॉन dx इज इक्वल टू y अपॉन x. हा y इकडे वरती गेला बरोबर. हे दोन कट झाले बरोबर आणि आपल्याला हेच आन्सर काढायचं होतं बघा. इकडे dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x शो करायला सांगितले त्यांनी आपल्याला. कळते का बघा इकडे. अच्छा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मधला फोर्थ वाला घेतला मी इकडे. ओके tan इनवर्स मध्ये आहे हा. जर tan इनवर्स तिकडच्या साइडला गेला तर tan a स्क्वेअर होईल का बघा. इथे काय होते हा समजा tan इनवर्स इकडे आणला की काय होईल tan a स्क्वेअर. मग इथे काय राहिलं माझ्याकडे बघा 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. खाली काय माझ्याकडे 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर बरोबर. आता मी काय करणार लॉग वापरतो दोन्ही साइडला. काय होतं बघूया आपण. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑन बोथ साइड बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय होणार लॉग वापरलं तर इकडे काय येणार इथे लॉग वरती पण खाली आणि खाली पण आहे ना. मी असं डायरेक्टली लिहू का बघा इकडे लॉग वरची ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर मायनस खालच्या ब्रॅकेटला मायनस करतो ना आपण. मग मायनस लॉग इथे असं होईल का 3x स्क्वेअर इथे प्लस आहे ना सॉरी इथे मायनस आहे खाली मायनस इकडे मायनस इथे प्लस आहे बरोबर. प्लस 4y स्क्वेअर. इकडच्या साईडला काय होणार लॉग वापरलं तर लॉग tan a स्क्वेअर. काय फरक पडणार आहे का नाही कारण पूर्ण कॉन्स्टंट आहे. याचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलं तर 0 होणार आहे बरोबर. फक्त डेरिव्हेटिव्ह इकडच्या साईडचा आपल्याला काढावा लागणार. म्हणजे इथे काय येणार बघा डेरिव्हेटिव्ह काढलं तर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डेरिव्हेटिव्ह बघा मला सांगा इकडे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन येईल ना 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर आणि याचा परत डेरिव्हेटिव्ह वरती काढणार ना डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर मायनस इथे पण कसं येणार ना लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मध्ये असतो 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर येणार आणि परत वरती मी डेरिव्हेटिव्ह काढणार कोणाचं 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर बरोबर ना. 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर राईट आहे का. आणि इकडच्या साईडला मला सांगा ह्या कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो बरोबर. आता मला सांगा हे डिनॉमिनेटरचं आहे तसंच राहील. वरच्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा मी इकडे लिहितो. पहिल्याचं डेनॉमिनेटर माझ्याकडे आहे तसंच राहणार. काय आहे ते 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. वरती काय राहणार आहे माझ्याकडे बघा 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 6x. हा वरचा नंबर याला मल्टिप्लाय केलं वरतून एक कमी केलं दोनात एक गेलं एकच राहतो बरोबर. इथे पण काय येणार 8y मायनस 8y पण y चं परत डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx घ्यावं लागेल ना आपल्याला बरोबर आहे का. चला त्याच्यानंतर दुसरं काय करणार मी मायनस हे वाला काय होणार बघा याचा डेरिव्हेटिव्ह परत इथे असतो ना 6x प्लस 8y dy बाय dx बरोबर ना. आणि खाली आहे तसंच काय ते 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू 0 आहे बरोबर. आता मी काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करतो. काय होतं बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हा 3x स्क्वेअर ने मी सगळ्या वरती इकडे मल्टिप्लाय करतो यांना बरोबर. काय होईल 3x स्क्वेअर ने यांना मल्टिप्लाय केलं तर 3 6 18 18x मायनस
3 8 24 x स्क्वेअर आहे तसंच राहणार x स्क्वेअर इथे x स्क्वेअर आणि हा x याचं मल्टिप्लिकेशन x क्यूब होणार इथे x स्क्वेअर आणि हा y याचं मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर y होणार आणि डिवाइड बाय dx पण येणार बरोबर आहे का त्याच्यानंतर हा 4y स्क्वेअर ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करतो 4 8 6 24 प्लस 24 x आणि हा y स्क्वेअर त्याच्यानंतर 4 8 मायनस आहे मायनस टाकणार मी 4 8 32 y आणि y स्क्वेअर y क्यूब आणि हा डिवाइड बाय dx पण येणार बाजूला राईट आहे का त्याच्यानंतर मी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार काय येतं बघूया 3 6 परत हा मायनस आहे मायनस घेणार मी मायनस 3 6 18x x क्यूब होणार ना आणि इथे परत 3 8 24 मायनस 24 x स्क्वेअर y x स्क्वेअर y dy अपॉन dx चालेल त्याच्यानंतर हा मायनस 4 ने मल्टिप्लाय केला हा मायनस प्लस होणार म्हणजे सगळे मी प्लस लिहिणार पुढचे 4 6 24 प्लस 24 xy स्क्वेअर आणि 4 8 32 प्लस 32 y क्यूब डिवाइड बाय dx y क्यूब dy अपॉन dx ओके आणि डिनॉमिनेटरला काय राहणार या दोन्ही ब्रॅकेट डिनॉमिनेटर लिहिणार मी 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर आणि दुसरी ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर बरोबर आणि इज इक्वल टू 0 आहे ना आपल्याकडे इक्वल टू 0 आहे चालेल कळते का ही स्टेप महत्त्वाची ही मोठी स्टेप आहे थोडीशी पण या स्टेप मध्ये बरंच कॅन्सल पण होणार आहे बघा इकडे हा 18x क्यूब आणि हा 18x क्यूब कॅन्सल होतोय कारण हा प्लस मध्ये हा मायनस मध्ये आहे इथे बघा आणखी हा 24x इथे बघा 32 मायनस 32y क्यूब इथे पण आणि त्याच्या बाजूला डिवाइड बाय dx पण आहे हा मायनस मध्ये हा प्लस मध्ये कॅन्सल होईल का चला ह्या दोन्ही ब्रॅकेट जर मी उचलून तिकडच्या साइडला नेल्या 0 ला मल्टिप्लाय केल्या 0 होईल ना म्हणजे डिनॉमिनेटर डायरेक्टली कॅन्सल ओके मग वरती काय काय राहिलं बघूया आपण इथे पहिलं तर -24x स्क्वेअर y -24x स्क्वेअर y -24 किती झाले 48x स्क्वेअर y आणि डिवाइड बाय dx बरोबर का अच्छा आणखी प्लस मध्ये आणखी काय 24 48xy स्क्वेअर आहे का या दोघांची पण ऍडिशन 48xy स्क्वेअर इक्वल टू किती आहे माझ्याकडे 0 अच्छा आता हा वाला मायनस मध्ये आहे ना हा वाला मायनस मध्ये आहे हा मायनस वाला टर्म मी तिकडच्या साइडला घेऊन जातो काय होईल बघा हा 48x स्क्वेअर y ला xy स्क्वेअर ला इथेच ठेवलं 48xy स्क्वेअर ला इथेच ठेवलं हा वाला टर्म इकडे आले तर काय आले -48xy x स्क्वेअर y dy अपॉन dx बरोबर ही टर्म तिकडे गेली ही मायनस वाली टर्म तिकडे घेऊन गेलो आता हा dy बाय dx च्या बाजूला जे काय आहे ते मी इथे आणू का काय होतं बघा मग डिवाइड बाय dx च्या बाजूचा इकडे आणलं अच्छा हा मायनस वाला तिकडे गेला तर प्लस होईल ना मायनस चिन्ह जाणार आहे त्याचा ओके मग हा 48x स्क्वेअर y इकडे आला तर काय होतं बघा 48xy स्क्वेअर आणि तो 48x स्क्वेअर y इकडे आला आता काय काय राहिलं बघा इकडे मला सांगा 48 तर डायरेक्टली कॅन्सल होतोय बरोबर हा x एक x कॅन्सल झाला खाली एक x राहिला का बरोबर खाली एक x राहिला बरोबर डिनॉमिनेटरला एक x राहिला आणि न्यूमरेटरचा हा एक y गेला वरती एक y शिल्लक राहतोय बरोबर इथे माझ्याकडे काय आहे बघा इथे हा डिवाइड बाय dx आहे डिवाइड बाय dx बरोबर देयरफॉर डिवाइड बाय dx काय येणार कट झाल्यानंतर एवढंच येणार का y अपॉन x हे कट झालं तर बाकी सगळं म्हणजे माझं फायनल आन्सर जे मला हवं होतं ते मिळालं प्रूव्ह झालं कळतंय का अच्छा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 घेतलाय आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली इथे आपल्याला लॉग आधीच दिले मग मी डायरेक्टली लॉग वापरले तर काय होणार इथे लॉग धिस मायनस लॉग धिस असं होणार ना म्हणजे लॉग x⁻20 मायनस y⁻20 आणि मायनस डिनॉमिनेटरचा मायनस मध्ये येतो ना लॉग x⁻20 प्लस y⁻20 ओके इज इक्वल टू हा 20 आहे तसंच आहे बरोबर आता मी काय करतो डेरिव्हेटिव्ह काढतो डिफरन्शिएट करतो डिफरन्शिएट y with respect to x बरोबर ना काय होणार डेरिव्हेटिव्ह सांगा मला लॉग चे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मध्ये येतो ना 1 अपॉन x⁻20 मायनस y⁻20 परत डेरिव्हेटिव्ह कसं काढणार x⁻20 मायनस y⁻20 चं बरोबर त्याच्यानंतर मायनस लॉग ह्याचं काय येणार 1 अपॉन x⁻20 प्लस y⁻20 आणि परत डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर कोणाचं काढणार x⁻20 प्लस y⁻20 चं कळतंय का इकडे 20 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार ना कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 चला नेक्स्ट इथे बघा x⁻20 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा 20x⁻19 येणार का परत मायनस y⁻20 चं काय येणार 20y⁻19 आणि y चं परत डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx
खाली माझ्याकडे जे आहे तसंच x रेस टू 20 मायनस y रेस टू 20 बरोबर ना. इथे पण तसंच सेम बरोबर ना, फक्त प्लस आहे x रेस टू 20 प्लस y रेस टू 20 हे तसंच राहणार. वरती काय येणार 20x रेस टू 19 प्लस 20 y रेस टू 19 डिवाइड बाय dx बरोबर ना. बाकी सर्व टर्म सेम राहणार इक्वल टू 0 पॉइंट बरोबर, फक्त प्लस मायनस चा फरक आहे. अच्छा नेक्स्ट स्टेपला आपण बघायच्या गणितात जसं केलं होतं तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिले तर x रेस टू 20 ने मी ह्याला मल्टिप्लाय करणार. काय आहे ते बघा, पहिले तर 20 ने डिवाइड करू का म्हणजे कॅल्क्युलेशन करायला बरं पडेल. मी डायरेक्टली इथे लिहितो डिवाइड बाय 20 बरोबर. डिवाइड केलं 20 ने तर हा 20 कॅन्सल होईल ना, हा 20 सगळीकडचं 20 कॅन्सल होणार. 0 ला डिवाइड केलं तर काही फरक पडत नाहीये. ओके, मग मी तो डिवाइड केला तिथे 20 नाही आहे असं समजा बरोबर, म्हणजे त्यामुळे काय आलं तर हा 20 डायरेक्टली कॅन्सल होतोय सगळ्या ठिकाणामध्ये. अच्छा, मग मी आता डायरेक्टली मल्टिप्लाय करतो. x रेस टू 20 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, x रेस टू 20 मल्टिप्लाय x रेस टू 19 म्हणजे काय येणार x रेस टू 39 बघा 20 आणि 19 39 झाले. त्याच्यानंतर x रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतो मी मायनस x रेस टू 20 y रेस टू 19 डिवाइड बाय dx बरोबर. डिनॉमिनेटरची टर्म राहणार आहे. आणखी आता मी काय करतो y रेस टू 20 ने मल्टिप्लाय करतो y रेस टू 20 x रेस टू 19 बरोबर प्लस x रेस टू 19 y रेस टू 20 त्याच्यानंतर y रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतोय y रेस टू 20 आणि y रेस टू 19 प्लस y रेस टू हा मायनस मध्ये म्हणजे मायनस मध्ये येणार ना मायनस y रेस टू 39 होणार ते dy बाय dx बरोबर. मी आतापर्यंत कोणी मल्टिप्लाय केलं, फक्त या दोघांनी मल्टिप्लाय केलं त्यांना. आता या दोघांनी ह्याला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये. चला आता मग मी मायनस घेतला बरोबर, हा मायनस x रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतोय x रेस टू 39 होणार ना. त्याच्यानंतर x रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतोय परत हा मायनस चिन्ह आहे ना माझ्याकडे, इथे मायनस येणार. मायनस काय येणार तर x रेस टू 20 y रेस टू x रेस टू 20 y रेस टू 19 dy अपॉन dx. त्याच्यानंतर मायनस हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार. y रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतोय काय येणार ते मग प्लस x रेस टू 19 y रेस टू 20 त्याच्यानंतर y रेस टू 20 ह्याला मल्टिप्लाय करतोय मायनस ते पण प्लस मध्येच येणार y रेस टू 39 डिवाइड बाय dx y रेस टू 39 dy अपॉन dx बरोबर. इकडच्या साइडला इक्वल टू 0 आहे माझ्याकडे आणि डिनॉमिनेटरच्या ज्या दोन्ही टर्म्स आहेत त्या डिनॉमिनेटरला इथे येणार आहेत. काय आहेत त्या x रेस टू 20 मायनस y रेस टू 20 आणि दुसरं x रेस टू 20 प्लस y रेस टू 20 बरोबर. आणि या ज्या दोन्ही टर्म्स आहेत त्या तिकडच्या साइडला गेल्या 0 ला तर 0 होणार आहे, त्याचा काही परिणाम नाही होणार आहे. अच्छा, मग या दोन टर्म्स तर कॅन्सल होणार तिकडे जाऊन. परत आणखी काय कॅन्सल होतोय x रेस टू 39 कॅन्सल होतोय का प्लस मायनस आहे. त्याच्यानंतर इकडे बघा y रेस टू 39 डिवाइड बाय dx प्लस मायनस मध्ये कॅन्सल होतोय. चला माझ्याकडे काय राहिला हा मायनस मध्ये सेम आहे. मग मी इथे दोन वेळा लिहू का देअरफॉर -2 x रेस टू 20 y रेस टू 19 dy अपॉन dx बरोबर. त्याच्यानंतर हे पण दोन्ही सेम आहेत बघा x रेस टू 19 y रेस टू 20 बरोबर. मग मी इथे +2 x रेस टू 19 y रेस टू 20 लिहितो बरोबर इक्वल टू काय आहे 0. अच्छा, आता ही मायनस वाली टर्म तिकडच्या साइडला गेली तर प्लस होणार. मग इथे काय राहिलं 2x रेस टू 19 y रेस टू 20 इथे काय येणार आहे हा मायनसचा तिकडे प्लस झाला 2x रेस टू 20 y रेस टू 19 बरोबर. आता डिवाइड बाय dx कुठे आहे ह्याच्या बरोबरच आहे म्हणजे इकडे येणार डिवाइड बाय dx बरोबर ना. अच्छा, आता हे डिवाइड बाय dx च्या बाजूची टर्म इकडे आली तर डिवाइड ला येणार म्हणजे काय होणार 2x रेस टू 19 y रेस टू 20 अपॉन 2x रेस टू 20 y रेस टू 90 बरोबर इक्वल टू काय माझ्याकडे dy अपॉन dx. आता माझ्याकडे बघा इथे काय काय कॅन्सल होतोय हा 2 तर कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 19x कॅन्सल झाले 19 झाले इथे खाली 1x राहील का शिल्लक 19 कट झाले आणि 20 होते 1x राहिला. इथे पण y पण 19 कट झाले वरती एक y शिल्लक राहतोय का म्हणजे dy बाय dx फायनली आन्सर आला आपला y अपॉन x बरोबर आहे का. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मधला 8 वाला क्वेश्चन घेतले मी. अच्छा, इथे साइन जर तिकडच्या साइडला गेलं तर साइन इन्व्हर्स होणार इकडे साइन इन्व्हर्स a क्यूब. चला हे कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0 येणार आहे आपल्याला माहित आहे. इथे काय आहे माझ्याकडे x क्यूब
क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. आता मी काय करणार, लॉग वापरणार दोन्हीकडे, बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, बरोबर ना, ऑन बोथ साइड, बरोबर. ठीक आहे. पुढे काय करणार मी, इथे काय येणार, लॉग वापरलं तर लॉग ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब मायनस वाय क्यूब प्लस मायनस लॉग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, बरोबर ना, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. अच्छा, इथे काय येतं, इक्वल टू माझ्याकडे काय येणार, लॉग वापरलं तरी सगळं कॉन्स्टंटच राहणार आहे ना, साइन इनवर्स ए क्यूब. चला ओके. आता मी काय करतो, डेरिव्हेटिव्ह काढतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. काय डेरिव्हेटिव्ह काढलं तर मला सांगा, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मध्ये येणार ना. इथे लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय ते बघा, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. त्याच्यानंतर मी अगेन डेरिव्हेटिव्ह काढणार कसं, एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचं. त्याच्यानंतर इकडे मायनस, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. अगेन डेरिव्हेटिव्ह कसं निघणार, एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचं. इकडे इक्वल टू कॉन्स्टंट आहे पूर्ण, लॉग साइन इनवर्स ए क्यूब, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. चला आता पुढे काय करणार मी, याचं डेरिव्हेटिव्ह काढणार वरती. काय ते बघा, डेरिव्हेटिव्ह पहिलं खालची डिनॉमिनेटरची टर्म आहे तशीच राहणार ना, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, बरोबर. इकडे पण मायनस, इथे पण एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. अच्छा, इक्वल टू 0, हे सर्व आहे तसंच राहणार. आता याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, बरोबर. आणि वाय क्यूबचं मायनस 3y स्क्वेअर आणि वायचं परत dy अपॉन dx, बरोबर ना. वायचं अगेन डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आपल्याला तिथे, म्हणजे dy अपॉन dx. आता इथे पण सेम येणार ना, फक्त मायनसचं प्लस 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy अपॉन dx, बरोबर का. चला आता मी काय करणार, 3 ने डिवाइड करू, मी इथे डायरेक्टली लिहितो डिवाइड बाय 3, चालेल, डिवाइड बाय 3. चला 3 ने डिवाइड केला, आता क्रॉस मल्टिप्लाय पण करून टाकतो, म्हणजे एका स्टेप मध्ये बाकी सगळं जाईल. म्हणजे हा 3 ने डिवाइड केल्यानंतर हा 3 डायरेक्टली कॅन्सल करून टाकतो मी. चला सगळ्यांना 3 ने डिवाइड केलं. आता मला सांगा, हा एक्स क्यूब आणि एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन काय येईल, एक्स रेज टू 5. त्याच्यानंतर एक्स क्यूब आणि वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन मायनस एक्स क्यूब वाय स्क्वेअर dy बाय dx पण आहे ना. त्याच्यानंतर वाय क्यूब मल्टिप्लाय करतोय, वाय क्यूब आणि एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन प्लस एक्स स्क्वेअर वाय क्यूब. त्याच्यानंतर वाय क्यूब आणि वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन मायनस आहे, मायनस वाय रेज टू 5 dy अपॉन dx. म्हणजे मी काय केलं, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय मला. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल सांगा मला, एक्स क्यूब आणि एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन मायनस एक्स रेज टू 5. त्याच्यानंतर एक्स क्यूब आणि वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन, हा मायनस आहे त्याच्यामुळे परत मायनसच घ्यावा लागेल, मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स क्यूब वाय स्क्वेअर, बरोबर ना, एक्स क्यूब वाय स्क्वेअर dy अपॉन dx. त्याच्यानंतर वाय क्यूब मल्टिप्लाय करतोय, मायनस मायनस प्लस होणार, वाय क्यूब आणि एक्स स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन प्लस एक्स स्क्वेअर वाय क्यूब, बरोबर ना, एक्स स्क्वेअर वाय क्यूब. त्याच्यानंतर वाय क्यूब आणि वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन y रेज टू 5 मायनस मायनस प्लस आहे, y रेज टू 5 dy बाय dx, बरोबर, प्लस y रेज टू 5 dy अपॉन dx, बरोबर. डिनॉमिनेटरला जे काय आहे ते लिहिणार मी आणि इक्वल टू 0 येणार ना हा वाला, बरोबर. डिनॉमिनेटरला काय आहे माझ्याकडे, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आणि एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, बरोबर आहे का. इथे इक्वल टू 0 आहे, बघा नीट दिसतोय का तुम्हाला. चला आता मला सगळं डिनॉमिनेटर दोन्ही ब्रॅकेट तिकडे गेल्या, 0 ला मल्टिप्लाय झाल्या 0 होणार, बरोबर. मग माझ्याकडे राहतंय का बघा, इकडे बाकी सगळं डिनॉमिनेटरचा कट झाला, वरती काय काय कट होतं, हा एक्स रेज टू 5 प्लस मध्ये आहे आणि इथे मायनस मध्ये आहे, कट झाला. त्याच्यानंतर इकडे बघा मायनस y रेज टू 5 dy बाय dx आणि इकडे प्लस y रेज टू 5 dy बाय dx कॅन्सल झाला. आता राहिलं काय, हा मायनस, हे दोन सेम आहेत, मग मी 2 लिहू का इथे, -2, therefore -2x क्यूब y स्क्वेअर dy अपॉन dx. त्याच्यानंतर हे पण दोन वेळा आहे, प्लस मध्ये आहे, प्लस 2x स्क्वेअर y क्यूब इक्वल टू माझ्याकडे 0 राहिलं, ही मायनस वाली टर्म तिकडे गेल्यानंतर प्लस होणार 2x स्क्वेअर y क्यूब, इथे आहे तसंच आहे, कॉपी केलं हे तिकडे घेऊन जातो, प्लस होणार 2x क्यूब y स्क्वेअर dy अपॉन dx आहे, बरोबर आहे. आता dy बाय dx च्या बाजूची टर्म इकडे डिनॉमिनेटरला येणार ना, 2x स्क्वेअर y क्यूब, त्याच्या खाली काय आलं माझ्याकडे 2x क्यूब y स्क्वेअर, इकडे dy अपॉन dx आहे माझ्याकडे. आता मला सांगा काय काय कॅन्सल होतोय, परत 2 कॅन्सल झालं, परत इकडे x स्क्वेअर 2x कॅन्सल झाले, खाली एक x शिल्लक राहिला का, खाली एक x राहिला, वरती काय राहतो बघा y स्क्वेअर 2 कट झाले, वरती एक y राहतोय का,
म्हणजे dy/dx ची फायनल आन्सर काय येतो माझ्याकडे y/x येतो का, तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, बरोबर आहे का? बरोबर. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्यातले आपण 4 क्वेश्चन सोडवलेले आहेत या व्हिडिओ मध्ये आणि आपण हा क्वेश्चन संपवलाय. ओके, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा, कारण मॅथ्सशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज मी या चॅनलवर टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. थँक्यू.